हार्वेलम केव्ज. आपण हार्वेलम केव्ज इथं आलेलो आहोत आणि आपण यानंतर जाऊया हार्वेलम वॉटरफॉल आणि रुद्रेश्वर टेम्पल. तर आपण आता हार्वेलम केव्ज येथे पोहोचलेलो आहे. हार्वेलम केव्ज म्हणजेच ह्यांना पांडव गुफा देखील म्हणतात. माझ्याकडे पाहुणे आले होते आणि त्यांना एक स्पॉट फिरवण्यासाठी म्हणून आम्ही कोकणातून गोवा जात होतो आणि कोकणातून गोवा जाताना वाटेवर हे हार्वेलम केव्ज येतात आणि म्हणून आम्ही हार्वेलम केव्ज या दिशेने गोव्याकडे जाण्याचा विचार केला. बघा, आता आपण हार्वेलम केव्ज येथे पोहोचलेलो आहे. या ज्या गुहा आहेत या उत्तर गोव्याच्या साखळी येथे येतात. या गुहा आपण कोकणातून गोव्याकडे जाताना आपण या हार्वेलम केव्जकडून जायचा विचार केला. बघा किती मोठ्या मोठ्या केव्ज आहेत या. असं मानलं जातं की इथे वनवासात असताना पांडव राहत होते. म्हणजेच किती वर्षापूर्वीच्या या गुफा असतील हे तुम्हाला समजलंच असेल. या गुहा 5व्या ते 7व्या शतकातील आहे असं समजलं जातं. येथे एक महादेवाच्या लिंगाची देखील स्थापना केलेली आहे. पांडवांनी वनवासात येथे आश्रय घेतला होता म्हणून यांना पांडव केव्ज देखील म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते या गुहांवर बौद्ध वास्तुकलेचा प्रभाव दिसतो. म्हणजे पांडव राहिले असतील आणि त्यानंतर बौद्ध वास्तुकलेने त्यामध्ये काही ऑल्ट्रेशन्स केलेले असतील अशा या गुहा. म्हणून या बौद्ध वास्तुकलेचा याच्यावर प्रभाव दिसतो. तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर येथून पुढे जो हार्वेलम वॉटरफॉल आहे तेथपर्यंत जाऊ शकता आणि उन्हाळ्यात देखील आपण हार्वेलम वॉटरफॉलला जाऊ शकतो. कारण हार्वेलम वॉटरफॉल असा आहे की जो 12ही महिने धबधबा असतो. बघा, आपण केव्ज बघतो आहे आणि किती सुंदर, म्हणजे खिडकी या भागातनं त्या भागात बघण्यासाठी त्या गुफेमध्ये एक खिडकी देखील आहे आणि ती कशी एवढा दगड करून ती काढलेली असेल. हे जे आहेत हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. हे वास्तुकलेचा अभ्यास करतात आणि जुन्या हिस्टॉरिकल ज्या प्लेसेस आहे त्यांचा अभ्यास करतात. आता आपण पोहोचलेलो आहे. आपण आता हार्वेलम वॉटरफॉलवर पोहोचलेलो आहे. अगदी जवळच आहे हा वॉटरफॉल. अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर तेथून हार्वेलम वॉटरफॉल आहे. पावसाळ्यामध्ये हा खूप मोठा दिसतो. अगदी म्हणजे आपण इथून समोरून जाऊन त्याला बघू शकत नाही, इतका मोठा दिसतो. आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये ह्या वॉटरफॉलचं रूप जरी सीमित असलं तरी तुम्ही कल्पना करू शकता की किती मोठा हा वॉटरफॉल असेल. आणि या वॉटरफॉलजवळ आम्ही वरपर्यंत पोचलो. अगदी जेथून वॉटरफॉल सुरुवात होतो तेथपर्यंत आपण जाऊ शकतो. इथे जे समोर मंदिर आहे त्यातील शिवलिंगाचं जे तोंड आहे ते वॉटरफॉलकडे आहे. खूप सुंदर असा वॉटरफॉल. आम्ही खाली उतरलो वॉटरफॉलजवळ. एकाच दिवशी आपल्याला 3 स्पॉट कवर करता येतात. आपण आता मंदिरात आलो. अगदी पायऱ्या चढल्या की आपण मंदिरात पोहोचतो. हे मंदिर जे आहे हे रुद्रेश्वराचं मंदिर आहे आणि अगदी नदीच्या काठावर असणारं असं हे मंदिर.
या मंदिरातूनच आपल्याला तो जो वॉटरफॉल आहे तो मोठा असा वॉटरफॉल दिसतो. धबधब्याचं अप्रतिम असं दृश्य या मंदिरातून दिसतं. या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा आणि उत्सव असते. येथे आलात की तुम्हाला निसर्ग, अध्यात्म यांचा सुंदर संगम असा अनुभवायला मिळतो. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. बरंच मोठं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सकाळी 11पर्यंत नाश्ता मिळतो. म्हणजे प्रसाद असतो, ज्यामध्ये नाश्ता असतो आणि ते आटोपलं की तुम्हाला 2 वाजता येथे महाप्रसादाची सोय आहे. त्यानंतर तुम्हाला महाप्रसाद मिळतो. तर तुम्ही प्लॅन करा आणि असा हा तिहेरी संगम अनुभवायला विसरू नका.